Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. तर आज आपण बघणार आहोत 4th स्टँडर्डचं इंग्लिश अँड चॅप्टर नेम इज युअर ओन बुक ऑफ सायन्स. युअर ओन बुक ऑफ सायन्स म्हणजे तुमची स्वतःची विज्ञानाची एक वही. आता आपण लेसन स्टार्ट करूया. You may come across simple but amazing science experiments in magazines, newspapers, supplements, or on the internet. So collect any 5-8 experiments you like. तुम्हाला इथे काय दिलेलं आहे की तुम्ही सिम्पल बट अमेझिंग सायन्स एक्सपेरिमेंट्स नेहमी बघत असतं. कुठे कुठे तुम्हाला हे दिसतात, तर कधी तुम्हाला मॅगझिन्समध्ये दिसतील, न्यूजपेपरमध्ये दिसतील किंवा एखाद्या सप्लिमेंट्समध्ये दिसतील किंवा आजकाल आपण बघतो की इंटरनेटवर असतात. जसं गुगल झालं, आपण यूट्यूबवर बघत असतो. सो त्यापैकी तुम्हाला कलेक्ट एनी 5-8 एक्सपेरिमेंट्स यू लाईक. तुम्हाला जे एक्सपेरिमेंट्स आवडलेले आहेत त्यापैकी असे 5 ते 8 एक्सपेरिमेंट्स तुम्हाला काय करायचे मुलांनो, कलेक्ट करून ठेवायचे आहे. Ask your parents, teachers whether the experiments are safe. First you have to ask your parents and teachers. तुम्हाला त्यांचं गायडन्स घ्यायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की these experiments are safe or not. कधी कधी एक्सपेरिमेंट्स सेफ नसतात, त्यासाठी आपल्याला कोणीतरी मोठ्यांची गरज असते, ते आपण एकटं करू शकत नाही. सो तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला हे विचारायचं आहे किंवा टीचर्सला विचारायचं आहे की these experiments are safe or not. Then carry out the experiment. जर ते safe असेल so you can carry out that experiments. If necessary take the help of your parents, teachers. आणि जर तुम्हाला वाटत असेल की जर तुमच्या पॅरेंट्सला वाटते की हे सेफ नाही आहे, तर तुम्ही त्यावेळेस तुमच्या पॅरेंट्सची किंवा टीचर्सची हेल्प तिथे घेऊ शकता. रेकॉर्ड द एक्सपेरिमेंट ऑन अ सेपरेट शीट इन युअर ओन बुक ऑफ सायन्स. आता तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले की तुम्हाला स्वतःची एक विज्ञानाची वही करायची आहे. सो वाय यू हॅव टू मेक द युअर ओन बुक ऑफ सायन्स. का बनवायची आहे तुम्हाला? कारण यू विल रेकॉर्ड द थिंग्स, यू विल रेकॉर्ड द, तुम्ही जे पण करणार आहात एक्सपेरिमेंट्स, सो तुम्हाला ते रेकॉर्ड करायचे आहेत. रेकॉर्ड करायचे म्हणजे तुम्हाला त्या एक्सपेरिमेंटमधून तुम्ही तिथून काय शिकलेला आहात, तुम्हाला काय नॉलेज मिळालेलं आहे ते तुम्हाला लिहून काढायचं आहे तुमच्या स्वतःच्या नोटबुकमध्ये, तुमच्या स्वतःच्या वहीमध्ये. आता तुम्हाला त्याचपैकी एक इथे एक्झाम्पल दिलेलं आहे अँड एक्झाम्पल इज गिवन बिलो. सो आपण ते एक्सपेरिमेंट बघूया. अ सिम्पल एक्सपेरिमेंट लिफ्टिंग आईस. एक सिम्पल एक्सपेरिमेंट आहे लिफ्टिंग आईस. लिफ्टिंग आईस म्हणजे आईसला उचलायचं आहे. ठीक आहे. आता इथे मजा ही आहे की त्या आईसला उचलताना तुम्हाला तुमच्या हाताचा वापर करायचा नाही आहे, तर तेच काय आहे, तुमचं एक्सपेरिमेंट आहे. इफ यू वॉन्टेड टू लिफ्ट आईस विदाउट टचिंग इट, व्हॉट डू यू डू. जर तुम्हाला कुणी आईस उचलायला सांगितलं विदाउट टचिंग, तुम्हाला त्याला टच करायचं नाही, सो हाऊ यू कॅन लिफ्ट दॅट आईस. सो ते तुम्हाला इथे बघायचं आहे. तुम्ही फर्स्ट पिक्चरमध्ये बघत असणार आहे, तुम्हाला एक डिश दिसत आहे. डिशमध्ये आईस क्यूब आहे, साईडला सॉल्ट आहे आणि एक थ्रेड दिलेला आहे. ठीक आहे. सो व्हॉट यू नीड, आईस क्यूब्स, थ्रेड अँड कॉमन सॉल्ट. कॉमन सॉल्ट म्हणजे जे आपली आई रोजच्या जेवणामध्ये वापर करत असते त्याला कॉमन सॉल्ट म्हणतात. सो यू कॅन यूज दॅट सॉल्ट फॉर द एक्सपेरिमेंट. ओके स्टुडंट्स. सो नेक्स्ट व्हॉट यू डू, तुम्हाला काय करायचं आहे, प्लेस अन आईस क्यूब इन अ डिश. तुम्हाला आईस क्यूब कुठे ठेवायचं आहे, त्या डिशमध्ये ठेवायचं आहे. प्लेस अ पीस ऑफ थ्रेड ऑन इट. नाव आफ्टर दॅट यू हॅव टू प्लेस अ पीस ऑफ थ्रेड ऑन इट. तुम्हाला ते जो दोरा होता, तो थ्रेड होता, तो तुम्हाला त्या आईस क्यूबवरती प्लेस करायचं म्हणजे ठेवायचं आहे. आफ्टर दॅट यू विल हॅव टू डू स्प्रिंकल सम कॉमन सॉल्ट ऑन अँड नियर द थ्रेड ऑन द आईस क्यूब. तुम्हाला थोडंसं कॉमन सॉल्ट स्प्रिंकल करायचं. स्प्रिंकल म्हणजे असं आपण चिमूटभर घेतो आणि टाकतो, त्याला स्प्रिंकल करणे म्हणतात. तर तुम्हाला तो कॉमन सॉल्ट कुठे स्प्रिंकल करायचा आहे, नियर द थ्रेड ऑन द आईस क्यूब. जिथे तुम्ही थ्रेड प्लेस केलेला होता, थ्रेड ठेवलेला होता, त्याच्यावरती तुम्हाला कॉमन सॉल्ट काय करायचं, स्प्रिंकल करायचं आहे. वेट फॉर अ फ्यू सेकंड. आफ्टर दॅट यू विल हॅव टू वेट फॉर अ फ्यू सेकंड्स. काही वेळासाठी, काही सेकंडसाठी तुम्हाला काय बघायची आहे, वाट बघायची आहे. होल्ड द टू एंड्स ऑफ द थ्रेड अँड पिक देम अप केअरफुली.
आता बघा तुम्हाला इथे सेकंड पिक्चर दिसत आहे. त्याच्यामध्ये बघा त्या मुलांनी काय केलेले आहे, जे थ्रेड्सचे दोन्ही एंड्स आहेत त्याने ते उचललेले आहेत दोन्ही साईडनी. आणि तुम्हाला दिसत आहे की तो जो आईस आहे तो काय झालेला आहे, लिफ्ट अप झालेला आहे. सो तुम्हाला काय करायचं, होल्ड द टू एंड्स ऑफ द थ्रेड अँड पिक देम अप केअरफुली. तुम्हाला हळूवारपणे काळजीपूर्वक दोन्ही एंड्स पकडून थ्रेडचे उचलायचे आहे. तर तुम्हाला इथे पिक्चरमध्ये जसं दिसत आहे तसं रिझल्ट तुम्हाला भेटणार. व्हॉट हॅपन्स, ट्राय प्लेसिंग द, तुम्हाला आता व्हॉट हॅपन्स जर तुमचं सक्सेसफुल झालं तर या पिक्चरमध्ये जसं झालेलं आहे त्या मुलाचं प्रॅक्टिकल किंवा एक्सपेरिमेंट तसं होणार. जर तुमचं सक्सेसफुल नाही झालं तर ते तुम्हाला असं रिझल्ट दिसणार नाही. सो जे पण तुमचं रिझल्ट असेल, यू विल हॅव टू राईट डाऊन इन युअर ओन सायन्स बुक. तुम्हाला हे सगळं कुठे लिहून काढायचं आहे, ते रेकॉर्ड कुठे करायचं आहे, तुमच्या स्वतःच्या वहीमध्ये. आता इथे बघा त्यांनी सांगितलेलं की ट्राय प्लेसिंग द थ्रेड इन अ डिफरंट वेज. तुम्हाला फक्त पहिल्या पिक्चरमध्ये दाखवलं तसंच प्लेस न करता तुम्ही डिफरंट टाईप्सने ते आईस क्यूब आहे किंवा जे थ्रेड आहे ते प्लेस करू शकता. सो कसं बघा, you can place just one end of the thread on the ice cube. जो आईस क्यूब वरती तुम्ही थ्रेडचा एक भाग जो आहे तो प्लेस करू शकता. याच्या आधी आपण काय केलं होतं की मधला भाग आपण प्लेस केला होता आणि दोन्ही बाजूंनी धागा धरून आपण उचललेला होता, राईट. पण आता काय करायचंय तुम्हाला, जे दोऱ्याचा एक साईडचा जो पोर्शन आहे तो आईस वरती काय करायचे, प्लेस करायचे. आणि त्याच्यावरती तुम्हाला काय टाकायचे, कॉमन सॉल्ट जे आहे ते स्प्रिंकल करायचे. आफ्टर दॅट यू विल हॅव टू वेट फॉर अ सेकंड्स अँड लिफ्ट दॅट आईस व्हेरी केअरफुली. पण तुम्हाला लिफ्ट करताना धाग्याचा एकच भाग उचलून बघायचा आहे, या पिक्चरमध्ये दाखवलेला आहे तसं. आता बघा इथे 2 दिलेला आहे. पझल इन युअर सराउंडिंग्स, व्हाय डज इट हेल्प इवन इन समर. हेल म्हणजे काय होते, गारा. तुम्ही बघितलं असेल गारांचा पाऊस पडत असतो जे बर्फांच्या तुकड्यांसारखं असतं. तर त्यांनी सांगितलेलं आहे की समरमध्ये शक्यतो पावसाळ्यामध्ये, आता रेनी सीझन सुरू आहे तर रेनी सीझनमध्ये आपल्याला हेलस्टोन्स दिसत नाही किंवा हेलिंग होताना दिसत नाही, तर गारांचा पाऊस पडताना दिसत नाही. पण हे मोस्टली कधी होत असतं, तर हे होतं समरमध्ये. सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट, याच्या मागचं रिझन काय आहे हे आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं आहे. बघा, वी फील व्हेरी हॉट इन अ समर, द सन शाईन्स ब्राईटली अँड द टेम्परेचर इज हाय. बघा काय सांगितलेलं इथे मुलांनो, की वी फील व्हेरी हॉट इन समर. इट्स ऑब्व्हियसली आहे की आपल्याला समर सीझनमध्ये आपल्याला खूप गरम वाटत असतं. आणि असं का होतं, बिकॉज द सन शाईन्स व्हेरी ब्राईटली, स्कॉर्चिंग हीट एव्हरीवेअर अँड द टेम्परेचर इज हाय. अँड देन सडनली देर आर क्लाउड्स इन द स्काय. आणि एकदम काय होतं की सडनली आपल्याला क्लाउड्स कुठे अपिअर होत असतात, स्कायमध्ये अपिअर होतात, ते पण एकदम ब्लॅक कलर्सचे. अँड इट स्टार्ट्स रेनिंग, आणि पावसाला सुरुवात होते. नॉट जस्ट वॉटर बट इवन स्मॉल बॉल्स ऑफ आईस. फक्त पाऊस पडत नाही, त्याच्यामधून पाणी पडत नाही, तर काय असतं ते स्मॉल बॉल्स ऑफ आईस, ज्याला आपण हेल म्हणत असतो. तर आपल्याला आईसचे क्यूब्स खाली पडताना दिसतात. वी से इट हॅज स्टार्टेड हेलिंग, आणि आपण त्याला म्हणत असतो की गारांचा वर्षाव होत आहे. द स्मॉल बॉल्स ऑफ आईस आर कॉल्ड हेलस्टोन. गारांचा जो पाऊस पडतो किंवा ते गार जे असते त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो हेलस्टोन्स. Why does it hail in the hot summer season? आता आपल्याला सांगितले की हेल जे आहे किंवा गारा जे आहेत ते फक्त समर सीझन मध्येच का पडतात, तर त्याचंच रिझन आपण इथे बघणार आहोत. As we move up from the land, the temperature begins to fall up in the sky. It is very cold even in the hot season. बघा इथे सिंपल सांगितलं ना, आपण पण अनुभवलेलं असेल की जेव्हा आपण वरती जातो, जमिनीपेक्षा थोडं वरती जातो, तर आपल्याला टेम्परेचर जे आहे ते डाऊन होताना दिसत असतो, फॉल्स होताना दिसतो, टेम्परेचर कमी होत असतो. असं का होतं, कारण आपण जर लँडवर आहोत तर टेम्परेचर जास्त वाटतं, आणि आपण माउंटेन एरियामध्ये जातो तेव्हा आपल्याला टेम्परेचर कमी झालेला दिसतो. सो यू नो दॅट देअर आर वॉटर पार्टिकल्स इन द क्लाउड्स दॅट वी सी इन द स्काय. आपल्याला आकाशामध्ये जे क्लाउड्स दिसतात त्याच्यामध्ये काय असतात, तर वॉटर पार्टिकल्स असतात. छोटे छोटे जे आहे ते पाण्याचे अंश आपल्याला त्याच्यामध्ये दिसत असतात. क्लाउड्स, आणि ते पाण्याच्या अंशानेच ते क्लाउड्स काय असतात, बनलेले असतात.
Clouds that we see in the sky, very high up in the sky, the water particles in the clouds turn into little bits of ice. आणि जे वॉटर पार्टिकल्स असतात ते जसं जसं क्लाउड्स मध्ये असतात तर ते कशामध्ये कन्वर्ट झालेले असतात, लिटिल बिट्स ऑफ आईस, म्हणजे छोट्या छोट्या आईस मध्ये ते कन्वर्ट झालेले असतात. समटाइम्स देर आर स्ट्रॉंग विंड्स इन द क्लाउड्स. क्लाउड्स मध्ये कधी कधी स्ट्रॉंग विंड्स येते, स्ट्रॉंग हवा किंवा वारा वाहत असतो. दे पुश दिस लिटिल बिट्स ऑफ आईस अपवर्ड्स. जे क्लाउड्स असते, जे पाण्याने बनलेले असते, छोट्या छोट्या आईस पार्टिकल्सनी बनलेले असते, ते क्लाउड्सला ते काय करत असतात, विंड काय करतात, त्याला पुश अपवर्ड्स करतात, म्हणजे वरच्या बाजूला पुश करतात, आणखी वरती ते जात असतात. सो दे डू नॉट फॉल टू द ग्राउंड. मग ते पाऊस जे आहे किंवा ते जे क्लाउड्स आहे ते खाली पडत नाही. दे गो अप अँड कलेक्ट मोर वॉटर पार्टिकल्स. ते वरती जातात आणि जास्तीत जास्त मोर वॉटर पार्टिकल्स दे कलेक्ट. ते काय करत असतात, जास्तीत जास्त वॉटर पार्टिकल्स ते कलेक्ट करत असतात. विच फ्रीज ऑन टू देम. दस द टायनी बॉल्स. आता ते फ्रीज होतात. का फ्रीज होतात, कारण आपण बघितलंय की जसं जसं वरती जाणार तसं तसं टेम्परेचर हे काय होत असतं, फॉल्स होतं, कमी होत जातो. तर ते जे क्लाउड्स आहेत ते जसे वरती जातात त्याच्यामध्ये वॉटर पार्टिकल्स असतात, तर ते वरती गेल्यामुळे ते थंड झाल्यामुळे काय होत असतात, त्याचं कन्व्हर्जन आईसमध्ये होत असते. आपल्याला माहिती आहे फ्रीझरचं टेम्परेचर जेव्हा कमी असतो तेव्हा त्याच्यामध्ये आईस क्यूब तयार होत असतं ना. The heavy hailstone then fall to the ground in the form of a shower. आणि ते जे हेलस्टोन तयार झालेले आहेत ते काय होत असतात, जेव्हा खाली पडतात, ग्राउंडवर पडतात शॉवरच्या फॉर्म मध्ये, तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, हेलिंग होणे म्हणत असतो, गारांचा पाऊस पडतोय असं म्हणत असतो. व्हेरी टायनी हेलस्टोन्स मेल्ट बिफोर दे रीच द ग्राउंड. जे टायनी हेलस्टोन्स असतात ते ग्राउंडवर पोहोचण्याआधीच काय होत असतात, मेल्ट होतात. ठीक आहे. दे टर्न इन टू रेन ड्रॉप्स. आणि ते रेन ड्रॉप्स मध्ये कन्वर्ट होतात. बट सम हेलस्टोन्स रीच द ग्राउंड बिफोर दे मेल्ट. बघा इथे 2 टाइप्स आहेत. छोटे 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 जे आईस क्यूब्स आहेत ते खाली पडतपर्यंत, ग्राउंडवर येतपर्यंत ते काय होऊन जातात, मेल्ट होऊन जातात. बट सम हेलस्टोन्स स्ट्रॉंग असतात, त्याचा आकार मोठा असतो, ते जेव्हापर्यंत ग्राउंड येतपर्यंत ते मेल्ट होत नाही आणि ते तेव्हा हेलस्टोन्सच्या रूपामध्ये किंवा गारांच्या रूपामध्ये तो पाऊस पडत असतो. अ लाईट शॉवर ऑफ हेल कॅन बी ग्रेट फन, बट अ हेल स्टॉर्म कॅन कॉज ग्रेट डॅमेज टू क्रॉप्स. जो पाऊस पडत असतो किंवा छोट्या छोट्या गारांचा पाऊस पडतो ते आपल्याला मजा वाटते. आपण जेव्हा फॉरेनमध्ये वगैरे बघत असतो की तिथे पण काय होत असते, तिथे पण पाऊस पडतो, हिमवर्षा होत असते, तर तो एकदम बर्फाचा चुरा असतो. पण तोच बर्फ जर असं स्टोनच्या रूपामध्ये जर खाली ग्राउंडवर येत असेल तर तो काय करत असतो, खूप जास्त डॅमेज करत असतो सगळीकडे. मग ते डॅमेज कुणाकुणाला करतो, ग्रेट डॅमेज होत असतं क्रॉप्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स ऑल्सो. आता बघा इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. महाराष्ट्र वॉज हिट बाय अ सिरीज ऑफ हेल्थ स्टॉर्म्स इन 2014. 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये काय झालेलं होतं, हेल्थ स्टॉर्म्स झालेलं होतं. स्टॉर्म म्हणजे काय, वादळ. तर गारांचा वादळ झालेलं होतं. तुम्ही जर पिक्चरमध्ये बघताय बघा किती मोठी गार आहे. इतकं मोठ्या गारांचं किंवा इतकं मोठं हेल्थ स्टोन्स जर जमिनीवर पडले तर किती डॅमेज होऊ शकतं, ॲनिमल्स मरतात यानी. परत क्रॉप्स आहेत, क्रॉप्स सुद्धा खराब होत असतात, ट्रीज खराब होतात. द हेलस्टॉर्म्स डिवास्टेड थाउजंड्स ऑफ एकर्स ऑफ स्टँडिंग क्रॉप्स. सांगितलेले आहे की थाउजंड्स ऑफ एकरमध्ये जे क्रॉप्स चांगले तयार झालेले होते ते क्रॉप्स त्यांनी काय केले, रुइन केलेले आहे, पूर्णपणे नष्ट केलेले आहेत. फ्रूट क्रॉप्स वर ruined, bird and animals were killed and injured. Large numbers of farmers suffered heavy losses. It was great natural calamity. ह्याच्यामध्ये कितीतरी बर्ड्स मारले गेलेले होते आणि यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे काय झालेलं आहे, फार्मर्सला सर्वात जास्त सफर करावं लागतं. अँड इट वॉज अ बिग नॅचरल कॅलेमिटी. नॅचरल कॅलेमिटी म्हणजे काय, तर नैसर्गिक आपत्ती आपण त्याला म्हणू शकतो की निसर्गामुळे झालेली ही काय आहे, दुरावस्था आहे, आपत्ती आहे. तर स्टुडंट हे होतं तुम्हाला हेलिंगच्या बद्दल तुम्हाला इथे दिलेलं आहे की हेलिंग काय असतं, हेल्थस्टोन काय असतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा चॅप्टर समजला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.